वारकऱ्यांनी गर्दीतून अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट करून दिली। वारीच्या वाटेवर माणुसकीचं दर्शन घडल्याचं पाहायला मिळालं। दिवे घाटातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगाराला एसटी बस मिळाल्या। आमदार समाधान आवताडे आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या नवीन एसटी बसचं पूजन करण्यात आलं। मोशी दुर्घटनेत तिघांना बाहेर काढण्यात यश आलं। या दुर्घटनेत आतापर्यंत 2 कामगारांचा मृत्यू झालाय, तर आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलंय। पिंपरीतील मोशीमध्ये कचरा डेपो इमारत दुर्घटनेप्रकरणी आता नातेवाईकांचा संयम तुटलाय। गेल्या 70 तासापासून या ठिकाणी शोधकार्य सुरूच आहे, त्यामुळे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला। यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं असता त्यांनी संताप व्यक्त केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी केली। सुनेत्रा पवारांनी दुर्घटनेतील नातेवाईकांशी संवाद साधला। मावळमधील पाटण गावावर ओढावलेल्या दरड दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। तसंच या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या आणि तिकोन कुटुंबातील बचावलेल्या सदस्यांची भेट घेऊन धीर दिला। अल्निनोमुळे कमी पाऊस होणार असून सिंचनाच्या सुविधा दिल्यास अडचण येणार नाही। सिंचनामुळे पिकं धोक्यात येणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसलाय। वारंवार कोसळणाऱ्या दरडी याचं प्रमुख कारण आहे। आंबेनळी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काल शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली। त्यानंतर पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला। मुरबाडमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व पालक, विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। शहरातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील बेशिस्त फ्लाइंग जिप्सी कॅफेवर केलेल्या कारवाईमुळे पोलीस उपनिरीक्षकांचं निलंबन करण्यात आलं होतं। त्यामुळे अवघ्या 10 दिवसात संबंधित कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचं निलंबन रद्द केलं। त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळल्यानंतर दुसऱ्या बाजूला भेगा भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदाराला आमदारांनी चांगलंच फैलावर घेतलं। पुलाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या इंटरलॉकिंगमधील भेगा भरण्याचा प्रताप कंत्राटदारानं केला। हा प्रकार कळाल्यानंतर पाहणी करून प्रोजेक्ट मॅनेजर सपकाळ यांना चांगलंच फैलावर घेतलं। नांदेड शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान गोंधळ झाला। अतिक्रमण विरोधात जेसीबीनं कारवाई सुरू असताना एका व्यक्तीच्या पायाचं बोट तुटलं, त्यामुळे मोठा गोंधळ झाला। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला। अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणी सांगलीत काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। हनुमान मंदिरासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली टाळ भजन आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री तीर्थक दर्शन योजनेअंतर्गत बोधगया दर्शन विशेष रेल्वे यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरून झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय शिरसाट इतर प्रमुख उपस्थित होते। संभाजीनगर शहरात चोरी, मंगळसूत्र हिसकावणं आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होते। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। वारीत मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात पालखी दर्शनावेळी मोबाईल चोरी होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला। मोबाईल चोरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पुण्यातल्या इंदापूर येथील सोनाई डेअरीत 2 दिवसांपासून एफडीए कडून तपासणी सुरू आहे। एफडीएनं अनेक ठिकाणी दूध शीतकरण आणि संकलन केंद्रावर भेसळयुक्त दुधावर कारवाई केली होती। चंद्रपूरमधील वरोरा शहरात नाल्यात पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुलावर संरक्षण कठडे नसल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला।